अहिल्यानगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार धीरज सिंग कचरू सिंग परदेशी यांची जी हत्या झाली, त्या हत्येमध्ये जे आरोपी होते त्यांना पोलिसांनी आरोपींना पोलिसांनी पकडलेलं आहे. त्यांची जी त्याच्यामुळं त्यांची जी हत्या झाली त्याच्यामुळं ते कचरू सिंग परदेशी, चतुर सिंग परदेशी, भाऊ परदेशी यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या घराची निश्चितच वाताहत झालेली आहे. कारण हा मुलगा कमवता होता. माझं या ठिकाणी प्रशासनाला एवढंच सांगणं आहे आयुक्तांना, की कोविडमध्ये ज्या पद्धतीने राज्य शासनाकडनं ₹50,00,000 जो ऑन ड्युटी निधन झालाय, त्याला 50-50 लाख रुपये मदत केलेली आहे. आमची प्रशासनाला विनंती आहे, की त्यांनी जो कॉन्ट्रॅक्टर आहे, एनर्जी स्मार्ट कंपनीचा जो ठेकेदार आहे, त्याला ₹50,00,000 देण्याची याला विनंती करावी. कारण जेणेकरून त्याचा येणारा काळ, त्यांना आर्थिक जी चुणचुण त्याच्या परिवाराला लागणार आहे, ती याच्यातून ती भरून निघणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्या वडिलांनी पण, त्याचे वडील पण 92-93 ला महानगरपालिकेमध्ये मंथली बेसिसवर सर्व्हिसला होते. त्यावेळेस मीच त्यांना लावलं होतं त्यावेळेस. त्याच्यावर काही त्यांचे दिवस न भरल्यामुळे ते हायकोर्टात गेले होते. हायकोर्टातून महानगरपालिकेने अपील केल्यामुळे ते परत सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा आता विषय पेंडिंग आहे. आमचं आयुक्तांना एक म्हणणं आहे, की तिथं तुम्ही आता अपीलात न जाता त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्या. एकतर त्याच्या मिसेसला करून घ्या किंवा त्याच्या परिवारातल्या कोणालाही, की जेणेकरून त्यांचा परिवार पुढं सुरळीत चालला पाहिजे. त्या पद्धतीने त्यांना एक नोकरी द्यावी आणि त्या नोकरीतून सामावून घेतलं तर निदान त्यांची जी विवंचना आहे घरची, आर्थिक विवंचना, त्याच्यातून बाहेर पडण्यास निश्चितच मदत होईल. त्यांचा तरुण मुलगा गेलेला आहे, त्याच्यामुळे ते काही दुःखातून बाहेर पडणार नाही. पण काही गोष्टी अशा आहेत, की आर्थिक विवंचना पुढं काही दिवसांनी भासणार आहे. 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 10 दिवसांनी या गोष्टी अडचण जाणवणार आहे. तर आमच्या आयुक्तांना म्हणणं आहे, की तुम्ही पुढं अपिलात न जाता त्याच्या वडिलांना किंवा त्याच्या मिसेसला नोकरी द्या, ही आमची मागणी आहे आमच्या पक्षाच्या वतीने. आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व पक्षाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही हे निवेदन देणार आणि ही गोष्ट त्यांच्या कानावर घालणार आहे, की या अशी गोष्ट आहे आणि त्याच्यातून आम्हाला या परदेशी परिवाराला मोठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी, त्याचप्रमाणे नोकरी देण्यासाठी प्रयत्न करून द्यावे आम्हाला.